कट्टर राजकीय विरोधक असलेल्या ठाकरे सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मदतीला मुख्यमंत्री फडणवीस धावून गेल्याची चर्चा रंगली आहे। राज्यात पुन्हा एकदा शिंदे सेनेकडून ठाकरे सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना गळाला लावत ऑपरेशन टायगर राबवण्याच्या हालचालींची चर्चा रंगली होती। मात्र ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना पवार आणि ठाकरे सेनेच्या मदतीला फडणवीस धावले आणि त्यांनी शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याची माहिती समोर येते। आदित्य ठाकरे आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला नुकतीच हजेरी लावली। या कार्यक्रमानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच शिंदेंनी फडणवीसांची भेट घेतली आणि याच भेटीत फडणवीसांनी ठाकरे सेना आणि पवारांची राष्ट्रवादी फोडण्यास स्पष्टपणे नकार देत ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे। त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झाले, पण आता त्यांच्या विरोधात 3 जणांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पण हे तिन्ही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाहीत। जत, सातारा आणि सोलापूर या ठिकाणातील उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे। पण पहिल्याच दिवशी 3 अर्ज आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले। अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आता कोण कोण मैदानात असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बंधू अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावलाय। एकीकडे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे। चौकशीत त्याने कोट्यावधींची कमाई कशी कमावली याचा शोध सुरू आहे। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातच्या विरोधात 10हून अधिक गुन्हे दाखल झालेत। त्याच्या पत्नीच्या विरोधातही फसवणूक प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तर पोलीस थेट खरातच्या नाशिकच्या बंगल्यात शिरले। त्यावेळी पोलिसांनी खरातच्या मुलाला ताब्यात घेतलं। त्यानुसार आता खरातची त्याच्या मुलाच्या समोरच चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते। राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्या। 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये नेहमीच चर्चेत असणाऱ्या तुकाराम मुंढे यांचा देखील समावेश आहे। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 25 वेळा बदली करण्यात आली आहे। त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून आता मंत्रालयातील महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे यांच्यावर महसूल आणि वन विभाग या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे। नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये 310 रुपयांची वाढ केली आहे। सलग 4थ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं हॉटेल रेस्टॉरंटमधील जेवण महागण्याची चिन्ह आहेत। आधीच गॅस टंचाईनं त्रस्त असणाऱ्या नागरिकांना दरवाढीचा फटका बसणार आहे। दरम्यान घरगुती LPG सिलेंडर आणि विमान इंधनाच्या म्हणजेच ATFच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। महिनाभरापासून इराण इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे जगभरात महागाईचा भडका वाढलेला आहे। त्यातच आता 19 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे। आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होत असून अनेक नवे नियम लागू होत आहेत। रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास अशा अनेक क्षेत्रात बदल होत आहेत। आयकर कायद्यातील बदलांमुळे नोकरदारांसाठी होणारे बदल सुखावह आहेत। यानुसार नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार आहे, तर बेसिक पे वाढल्यानं EPF आणि ग्रॅज्युएटी वाढणार आहे। यासह अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत। आजपासून नवे दर लागू होणार असून नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात मात्र कोणतीही वाढ होणार नाही। आजपासून इंडिगो आणि एअर इंडियासह इतर कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अमेरिकेनं इराणमधील इस्पाहान शहरातील एका मोठ्या बंकर बस्टर बॉम्बनं हल्ला केला। त्यानंतर आता इराणने अमेरिकेला हादरवणारी धमकी दिली आहे। इराणच्या या धमकीमुळे डोनाल्ड ट्रम्पसह जगाला धडकी भरली आहे। आखात प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर आता इराण अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याची योजना आखत आहे। काल इराणी रेव्होल्युशनरी गार्ड्सने 18 अमेरिकन कंपन्यांवर संभाव्य हल्ल्याबाबत इशारा दिलाय। या यादीत गुगल आणि मायक्रोसॉफ्टचाही समावेश आहे। इराणकडून आलेल्या या धमकीमुळे आता कॉर्पोरेट आस्थापनेही असुरक्षित बनलेत। भविष्यात जर कोणत्याही इराणी नेत्याची हत्या झाली तर ते आखाती देशांमध्ये स्थित अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करतील असं म्हणत इराणनं अमेरिकेला थेट धमकी दिली आहे।
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सहयोगी देशांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यानं ते प्रचंड नाराज झालेत. डोनाल्ड ट्रम्प एकीकडे इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सहयोगी देशांकडून मात्र त्यांना सहकार्य मिळत नाहीये. युरोपियन देशांनी इराण विरुद्धच्या युद्धात थेट सहभागी होण्यापासून दूर राहणं पसंत केले. याशिवाय काही देशांनी अमेरिकेला हवाई हद्द वापरण्यास नकार दिलाय. फ्रान्स, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंड यासारख्या देशांनी अमेरिकन लष्करी विमानांना हवाई एअर स्पेस वापरण्यास मनाई केली आहे. यामुळे अमेरिकेच्या रणनीतीवर परिणाम होत असून डोनाल्ड ट्रम्प यांची नाराजी वाढल्याचं सांगण्यात येतंय. पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील IPL 2026 सामन्यात एक नवा खेळाडू नावारूपाला आला. पंजाब किंग्सचा संघ गुजरात विरुद्ध एका टोकाकडून लागोपाठ विकेट्स गमावत होता, पण 22 वर्षीय पंजाबच्या एका फलंदाजानं न डगमगता संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. 22 वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कूपर कॉनोलीने IPL मध्ये पदार्पण केलं. आपल्या IPL पदार्पणातच कूपरनं सामना जिंकून देणारी खेळी करून पंजाब किंग्सला रोमांचक विजय मिळवून दिला. मुल्लानपूर येथील सामन्यात कॉनोलीने 44 चेंडूमध्ये 72 धावांची नाबाद शानदार खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांच्या या मॅच विनिंग खेळीसह पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सवर 3 गडी राखून विजय मिळवून दिला. मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध तर आहेच, पण तिने स्वतःचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. पण आता याच दागिन्यांच्या ब्रँडबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्राजक्तानं स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या पारंपरिक दागिन्यांच्या ब्रँड प्राजक्त राजबाबत माहिती शेअर केली आहे. प्राजक्ता माळीनं आपल्या दागिन्यांच्या ब्रँडचं नाव बदललंय. प्राजक्तानं आधी तिच्या ब्रँडचं नाव प्राजक्त राज असं ठेवलं होतं. आता तिनं तिच्या या ब्रँडला नवं नाव दिलंय. याबाबत तिनं व्हिडिओमध्ये सांगताना म्हटलंय, माझ्या आणि आपल्या ब्रँड संदर्भात महत्त्वाची माहिती देतीये. आता नव्या आर्थिक वर्षात माझ्या ज्वेलरी ब्रँडचं नाव असणार आहे प्राजक्त साज, रिव्हिविंग महाराष्ट्राज लेगसी असं म्हणत बदललेल्या नावाची प्राजक्तानं घोषणा केली आहे.